दुय्यमीचा सामना आणि आजच्या दुय्यमीला लाभलेले सन्माननीय नामांकित शाहीर असे निशांजी सुखदेव यांचे आगमन झालेले आहे। तरी सुद्धा दुय्यमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे प्रत्येक शाहीर एकामेकाला प्रश्नाचा डाव करीत असतो आणि म्हणून माझा पहिला राऊंड असल्यामुळे मी सुद्धा सन्माननीय निशांजी सुखदेव यांना पहिल्या प्रश्नाची मांडणी करते आणि मांडणी म्हणजे अशी की आज दुर्गा देवी मंदिर आहे। दुर्गा देवी मंदिर आहे। प्रत्येक ठिकाणी दुर्गा देवी बसलेली असते। प्रत्येक ठिकाणी दुर्गा देवी बसलेली असते। तर दुर्गा देवीच्या हातामध्ये एक तलवार असते। तलवार असते, त्रिशूल असते, भाला असते। पण दुर्गा मातेनं म्हणतात की या राक्षसाचा वध केला आहे। राक्षसाचा वध केलेला आहे। तर सन्माननीय निशांजी सुखदेव मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ज्या वेळेस दुर्गा मातेनं त्या राक्षसाचा वध केला, त्या राक्षसाचा वध केला, तर त्या राक्षसाचा वध का बरं केला असेल? त्या राक्षसाचा वध का बरं केला? तुम्हाला फक्त एवढं सांगायचे आहे। हे नाही सांगायचं साहेब की स्त्रियांवर अत्याचार करायचे राक्षस, त्यांना जगण्याला अडथळा निर्माण करायचं आणि म्हणून त्या राक्षसाचा वध केलं, हे नाही। तर एकच राक्षस नाही हो, तर अशा अनेक राक्षसांचा वध केला। अनेक राक्षसाचा वध केला। तर राक्षस याचा वध करण्याचं कारण काय? वध करण्याचं कारण काय आणि वध कशाने केलं आणि त्या राक्षसाची संख्या किती? त्या राक्षसाची संख्या किती एवढं सांगायचं आहे साहेब। ऐका शेवटी काय म्हणते